आपलं देवघर एवढं स्वच्छ नसेल एवढे बाथरूम स्वच्छ राहतात. खरं सांगा, लबाड बोलू नका. मी तुमचे देवघर म्हणजे तुमचे नाही, सगळ्यांचे जिथं जिथं कथा झाल्या तिथं बघितली. तिथं धूळ लागलेली, जाळं लागलेलं, त्या देवाला अगरबत्तीचे डाग लागलेले, दिव्याचे डाग लागलेले, ती समय पार पिवळीच्या काळी झालेली, अगरबत्तीची सगळा धू धू धू. आणि यांचं बाथरूम जाऊन बघा, काय महाराज स्वच्छ असं, लगे स्वच्छ असं, काय खाली मुंडक बघितलं त्या फरचीकडं तर तोंड दिसल एवढं स्वच्छ. आणि खरं सांगा, देव कसा घरात राहील बरं? मग सगळ्यात घरातलं मेन पार्ट म्हणजे देवघर. आणि त्या देवघराची जागा एवढी स्वच्छ असावी महाराज, की स्वतः त्या